शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि पत्रकार शुभम उर्फ पवन संजय श्रीमाळ यांच्या अपहरणाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले। 8 कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:15 वाजता श्रीमाळ यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला। शेंगदाण्याच्या व्यापाऱ्याच्या बहाण्याने त्यांना बोलवण्यात आले, मात्र संशय आल्याने श्रीमाळ यांनी तो प्रस्ताव नाकारला। त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या क्रमांकांवरून त्यांना फोन येत राहिले, पण त्यांनी प्रत्येक वेळा संभाषण टाळले। सायंकाळी 5:30 वाजता बालाजी कॉलनी येथील त्यांच्या घरी 2 अनोळखी तरुण MSCB कर्मचारी असल्याचे सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र घरातील व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी त्यांना रोखले, त्यामुळे दोघेही तिथून निघून गेले। या घटनेनंतर श्रीमाळ यांच्या मित्रांनी सतर्कता दाखवत मारुती स्विफ्ट डिझायर MH12 PQ 6684 या गाडीने संशयितांचा पाठलाग केला आणि पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला। आकाश बर्डे या संशयिताची चौकशी केली असता पुण्यातील अजिंक्य टोणपे, दक्ष पांडे, प्रथमेश वळामे आणि नवनाथ साळुंखे यांच्यासोबत म्हणून मोठा कट रचल्याचे उघड झाले। या टोळीने गेल्या 1 महिन्यापासून श्रीमाळ यांच्या हालचालींचे निरीक्षण केले होते। त्यांचे रोजचे वेळापत्रक, प्रवासाचे मार्ग, व्यावसायिक व्यवहार यांचा अभ्यास करून अपहरणाची संधी शोधत होते। त्यांच्या कटानुसार अपहरण करून 8 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा आणि त्यानंतर त्यांचा खून करण्याचा डाव होता, मात्र श्रीमाळ यांची सतर्कता आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे हा कट उधळला। बार्शीतील व्यापारी आणि नागरिकांनी सावधान राहावे, कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।